नमस्कार, मी अतिशय स्वागत आहे तुमचं अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या विशेष कार्यक्रमामध्ये। आज आपल्यासोबत कुर्डूस ग्रामपंचायतीचे भारतीय जनता पार्टीचे सरपंच अनंत पाटील साहेब आहेत। पाटील साहेब, आपले स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये। नमस्कार पाटील साहेब, आज तुमच्या कुर्डूस ग्रामपंचायतीमध्ये महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री हे येत आहेत, तर नक्की तुमच्या कुर्डूस ग्रामपंचायतीला भेट देण्यामागचं त्यांचं काय नियोजन आहे? नमस्कार। ग्रुप ग्रामपंचायत कुर्डूस अलिबाग तालुक्यामध्ये प्रथमच आज सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आज अलिबागला मीटिंगच्या निमित्ताने आज माझ्या कुर्डूस गावामध्ये पंचायतला भेट देत आहेत। तसेच ग्रुप ग्रामपंचायतचे एकच मी इथे सरपंच किंवा पंचायत बीजेपीच्या सरपंच असल्यामुळे ह्या पंचायतला चव्हाण साहेब भेट देत आहेत। ते भेट दिल्याच्या नंतर तुम्ही चव्हाण साहेब पहिल्यांदा भेट देत आहे तुमच्या या ग्रामपंचायतमध्ये, तर नक्की त्यांच्याकडे काय अशा मागण्या असतील जेणेकरून ग्रुप ग्रामपंचायत कुर्डूसमध्ये त्या अतिशय आवश्यक अशा आहेत की बाबा तुम्ही त्या सार्वजनिक बांधकाम रवींद्र चव्हाण यांच्या समोर ठेवणार आहात? सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण साहेब आज पंचायतला भेट देत असताना आमच्या काही असणाऱ्या कामाबाबत आम्ही चर्चा करणार आहे। ते कामांची माहिती आम्ही चव्हाण साहेबांना देणार आहे। पुढील प्रश्नाकडे आपण जाऊया। 2024 मध्ये मला वाटते मार्च महिन्यामध्ये ग्रामपंचायतीच्या मुदत संपत आहे आणि त्याच्यानंतर परत एकदा ग्रामपंचायत निवडणुका लागतील। गेली 5 वर्षे तुम्ही इथे थेट सरपंचपद बीजेपीचे म्हणून कार्यरत आहात, तर यावेळेला पुन्हा एकदा तुम्ही सरपंच पदासाठी दावेदार असणार आहात का? 100% आज माझ्या पंचायतमध्ये आरक्षण पडलेलं असताना मी माझी पंचायत माझ्या ताब्यात ठेवण्यासाठी अगदी सर्व ते लागणारे प्रयत्न करणार आहे। तसेच माझ्या पाठीशी जनता आहे। तर मित्रांनो, मला जास्त काही सांगायचं नाही आहे याच्यामध्ये। सार्वजनिक बांधकाम मंत्री आज पहिल्यांदाच अलिबाग तालुक्यातील कुर्डूस ग्रामपंचायतीला भेट देत आहेत। त्यांचा हा धावता दौरा असल्या कारणाने कुर्डूस ग्रामपंचायत ही भारतीय जनता पार्टीची आहे आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचा छोटासा आदर सत्कार आपल्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचा सरपंच म्हणून करावा या दृष्टिकोनातून इथे एक छोटीशी भेट होणार आहे। त्या संदर्भात ही बातमी तुमच्यापर्यंत दाखवूया असं मला वाटलं। इथंच थांबतो। जर का म्हणून लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। धन्यवाद।